तक्रार नेमका काडगाव गावामध्ये काय काडगावला हरण्या प्रोजेक्ट असताना सुद्धा म्हणजे धरण मोठं पिण्याच्या पाण्याची सोय इथं नाही. ही ग्रामपंचायत जी चालू ग्रामपंचायत जी आहे, सरपंच त्यांची बॉडी समजा पूर्ण गावाला शुद्ध पाणी पुरवठा करते असं दावा करते, पण हा दावा चुकीचा आहे. माझ्या मतानं हा चुकीचा आहे. प्रत्येकाच्या घरोघर आता मधुर जल म्हणजे ते काय जे पाणी जे आहे आपण शुद्ध केलेलं पाणी म्हणजे ते फिल्टर टाक्याचं पाणी म्हणजे 20 रुपयाला टँक नाही विकत घेतात पाणी, आणि त्याच्या पाण्याची ताण भागली. सांडपाणीसुद्धा हेळसांड गावात पूर्ण आहे. सांडपाणीसुद्धा व्यवस्थित यांनी वाटप करत नाहीत, सांडत नाहीत. नळाला पाणी पुरवठा म्हणजे व्यवस्थित नाहीच. आणि इथं नुसतं कामाचं श्रेय लाटलं जातं. कोणी जर दुसऱ्यानं काम करायचं आणि इथं आम्ही काम केलो असं दाखवायचं, आणि उगूच निवडणुकीच्या पुढं नारळ फोडाचं, कुठल्या काम न झालेल्या कामाचं. हा रस्ता खराब, रस्ते मरणाची खराब आहेत गावात. तिकडे जायचा खडकी धोत्री जायचा रस्ता खराब आहे. खानापूर काडगाव जायचा रस्ता आत्ताच झाला आहे, म्हणजे ओरडून ती झाला आहे. आपलं चव्हाणवाडी काडगाव रस्ता हा खराब आहे. नांदुरी चव्हाणवाडी काडगाव रस्ता खराब आहे. देवकुरी पिंपळा हा रस्तासुद्धा खराब आहे. आणि सगळे रस्ते खराब, गावातसुद्धा रस्ते खराब आहेत. गटारीचं नियोजन नाही, कशाचं काय नाही. म्हणजे ग्रामपंचायत असून नसून खोळंबा म्हणल्याने हा धंदा आहे. असून अडचण नसून खोळंबा, म्हणजे अशा रीतीने हे कारभार चाललेला आहे. ह्या भ्रष्ट कारभारावर कुठं तर प्रशासनानं आळा घालावा ही विनंती करतो. एवढंच माझं बघून घाणीचं प्रमाण जास्त. बोरसे, काटगाव तालुका, तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. या आमचे ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत कांबळे यांनी जो 16 तारखेचा उपोषणाचा निर्णय घेतला त्याचं कारण आहे, गावामध्ये घाणीचं साम्राज्य आहे आणि वॉटर प्लॅन्ट बसवतो म्हणून वेळोवेळी पैसे उचलून गावाला स्वच्छ पाणी मिळत नाही. अजूनही पाण्यासाठी त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतो आणि पावसाळ्याच्या तोंडाला या घाण पाण्यामुळं, रोगराईमुळं मोठ्या प्रमाणात रोगराईला जनतेला बळी जावं लागतंय. आणि गावचे सफाई कामगार आहेत ग्रामपंचायतचे, त्यांचा 4-4, 5-5, 6-6 महिन्याचा पगार दिला गेलेला नाही. आणि आमच्या ग्रामपंचायत सदस्याला सांगतात की बाबा तुम्ही ऑनलाईन बघा आणि आम्ही सगळं ओके आहे, ग्रामपंचायतचं रेकॉर्ड ओके आहे. पण तसं पाहिलं तर तुम्ही मीडियाच्या प्रमुखांनी जर चौकशी केली, त्या सफाई कामगार महिलाच्या जवळ जाऊन जर चौकशी केली तर त्यांनी तुम्हाला सांगतील की 4-4, 6-6 महिन्याचा पगार त्यांना पोचलेला नाही. आणि ऑनलाईन त्यांनी असं दाखवतात की पगार त्यांचा पोचला आहे आणि पाण्याची व्यवस्था आहे किंवा गावचं सगळं व्यवस्थित आहे, ठीकठाक आहे आणि तुम्ही ऑनलाईन बघू शकता, आम्ही तुम्हाला लेखी देऊ शकत नाहीत असे वेळोवेळी त्यांनी सांगतात. मग वेळोवेळी सांगू नका, आम्हाला माहिती द्या. माहितीच्या अधिकारातून आम्ही विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे अर्ज केलेला होता आणि आयुक्ताचा निर्णय माहिती देण्याचा असूनसुद्धा वेळोवेळी टाळाटाळ करून माहिती दिली जात नाही. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनेचा निधी असेल, तांडा सुधार योजनेचा निधी असेल, पाणी पुरवठ्याचा निधी असेल, ग्रामनिधीचा निधी असेल, तो निधी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांच्या संगनमतानं हा निधी हडप केल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्यामुळं आम्ही हा उपोषणाचा मार्ग पत्करला. किती तारखेला उपोषणाला बसणार आहोत? हा आम्ही सर्व भीमनगरमधील सर्व भीमसैनिक, महिला, पुरुष वर्ग सर्व मंडळी त्या दिवशी उपोषण 16 तारखेच्या दिवशी आम्ही उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. त्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासन असेल, जिल्हा अधीक्षक साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, नगरूप पोलीस स्टेशन असतील, तहसीलदार असेल, यांच्यापर्यंत आम्ही याची माहिती पोहोचवलेली आहे. नेमका तुमच्या ग्रामपंचायत विरोधात? मी चालू ग्रामपंचायत सदस्य 2023 पासून आजपर्यंत प्रत्येक मासिक मीटिंग असेल किंवा ग्रामसभा असेल, यामध्ये कोणतीही प्रोसिडिंग लिहिली जात नसून इतर सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत अधिकारी असतील, यांनी मनमानी कारभार करून ग्रामपंचायतमध्ये प्रोसिडिंग न लिहिता इतर वेळी व बाहेर प्रोसिडिंग तयार करून आजपर्यंत मी वेळोवेळी लेखी अर्ज, माहिती अधिकार पूर्ण संभाजीनगरपर्यंत तक्रार झालेल्या असून संभाजीनगरचा आदेश प्राप्त होऊन देखील मला म्हणजे त्या आदेशाचं पालन करून ग्रामपंचायत काटगाव यांच्याकडून होत नाही. तरी त्या संदर्भात परत दलित वस्तीमधील जी मशानभूमी आहे
ही गावच्या नदीच्या पलीकडे आहे. नदीच्या पलीकडे असताना नदीवरील पुलाचं काम नाही आणि मैत जर दलित वस्तीमध्ये मैत झाली तरी आम्हाला नदीच्या पलीकडे प्रेत घेऊन जाता येत नाही. अशा ह्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत असेल, गट विकास अधिकारी, पंचायत समिती असेल, तहसीलदार असेल किंवा CO असेल किंवा कलेक्टर साहेब असेल यांच्याकडे लेखी तक्रारी केलेल्या आहेत, तरी आजपर्यंत आम्हाला योग्य तो न्याय मिळालेला नाही. या संदर्भात मी 16/4/2026 पासून आमरण उपोषण ग्रामपंचायत कार्यालय काटगाव येथे करत आहे. तरी पूर्ण म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी 3 वर्षापासून म्हणजे कायमस्वरूपी ग्रामपंचायत अधिकारी नसून ॲडिशनल एवढी मोठी कमीत कमी 13+1 म्हणजे 14ची ग्रामपंचायत सदस्याची बॉडी असून त्या एवढ्या मोठा गाव असताना देखील ग्रामपंचायत अधिकारी ॲडिशनल मिळतो, ही दुर्दैवाची बाब आहे. त्या विशेष म्हणजे आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, या आरोग्य केंद्रामध्ये 2-2 अधिकाऱ्यांची पोस्ट असताना देखील एकही अधिकारी उपलब्ध नसतोय. ग्रामपंचायत अधिकारी आठवड्यातून 1 ते 2 दिवस येत असतो, तरी पण ते 1-2 तास देतात आणि निघून जातात. मी वेळोवेळी तक्रार केली असता मला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत. तरी मी आता लेखी पूर्ण CO असतील, तहसीलदार असेल, BDO असतील, पोलीस मुख्यालय धाराशिव असेल, कलेक्टर ऑफिस असेल किंवा नळदुर्ग पोलीस स्टेशन असेल, इकडे सर्वांकडे मी लेखी तक्रार केलेली आहे आणि 16/4/2026 पासून आमरण उपोषणास बसणार आहे, ही नोंद घ्यावी.